विज्ञान भैरव तंत्र. काय होईल जर मी तुम्हाला सांगितले की एक असा प्राचीन भारतीय ग्रंथ अस्तित्वात आहे जो इतका शक्तिशाली आणि थेट आहे की तो तुम्हाला जगाचा त्याग करायला सांगत नाही. तो वर्षानुवर्षांच्या विधींची किंवा कर्मकांडांची मागणी करत नाही. आणि तो सांगतो की आत्मज्ञान अगदी साध्या गोष्टींपासून देखील सुरू होऊ शकते, जसे की एक श्वास, एक ध्वनी, धक्क्याचा किंवा आश्चर्याचा एक क्षण, किंवा दोन विचारांमधील शांतता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. या रहस्यमय ग्रंथाचे नाव आहे विज्ञान भैरव तंत्र. हा शिव आणि देवी यांच्यातील एक संवाद आहे, जिथे देवी एक सखोल प्रश्न विचारते, हे देवा, सत्याचे खरे स्वरूप काय आहे? आणि एक सामान्य माणूस त्याचा थेट अनुभव कसा घेऊ शकतो? आणि यावर शिव कोणतेही तत्वज्ञान सांगत नाहीत. ते देतात 112 ध्यानाच्या पद्धती. यात कोणतीही अंधश्रद्धा नाही, कोणताही अट्टाहास किंवा कट्टरता नाही, तर आहेत केवळ व्यावहारिक अंतर्गत प्रयोग. आज आपण या रहस्यमय जगात प्रवेश करूया आणि विज्ञान भैरव तंत्रातील ध्यानाच्या काही अत्यंत रंजक पद्धती जाणून घेऊया, ज्या आधुनिक काळातील तणावग्रस्त मनाचे लोक देखील सहज करू शकतात. विज्ञान भैरव तंत्र म्हणजे काय? विज्ञान म्हणजे उच्च आणि अनुभवात्मक ज्ञान. भैरव म्हणजे भय आणि मर्यादांच्या पलीकडची अनंत चेतना. आणि येथे तंत्रचा अर्थ अनेक लोक चुकीचा समजतात. तसा जादूटोणा किंवा गडद विधी असा नाही. त्याच्या शुद्ध स्वरूपात तंत्र म्हणजे चेतनेचा विस्तार. हा ग्रंथ काश्मीर शैवदर्शनच्या परंपरेतून उगम पावला आहे, जी भारतातील सर्वात सखोल आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय प्रणाल्यांपैकी एक आहे. या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्येक प्रकारच्या साधकाचा स्वीकार करतो. भावनिक लोक, बुद्धिवादी लोक, कष्टाळू किंवा सक्रिय लोक आणि शांत स्वभावाचे लोक, प्रत्येकावर एकच मार्ग लादण्याऐवजी शिवध्यानाची अनेक द्वारे खुली करतात, कारण वेगवेगळ्या प्रकारची मने वेगवेगळ्या पद्धतीने जागृत होतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील अनेक तंत्रे आजचे आधुनिक मानसशास्त्र, माइंडफुलनेस, ब्रीथवर्क आणि न्यूरोसायन्स शोधत असलेल्या गोष्टींशी खूप साधर्म्य दाखवतात. कल्पना करा, शांत हिमालयाच्या शिखरांवर देवी शिवासमोर बसली आहे. नाही कोणताही गोंगाट, नाही कोणतेही लक्ष विचलित करणारे साधन. तिथे आहे फक्त वाऱ्याचा आणि अस्तित्वाचा स्वतःचा आवाज. ती विचारते, माणूस दुःखाच्या पलीकडे जाऊन अंतिम सत्याचा थेट अनुभव कसा घेऊ शकतो? शिव स्मितहास्य करतात आणि अशा पद्धती प्रकट करतात ज्या विश्वासावर नाही, तर जागरूकतेवर आधारित आहेत. चला, त्यातील काही पद्धती समजून घेऊया. पद्धत 1, श्वासांमधील अंतराची जागरूकता. यातील एक अत्यंत प्रसिद्ध तंत्र सांगते, श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे. यामधील त्या चिमुकल्या अंतराचे निरीक्षण करा. आणि पुन्हा श्वास बाहेर सोडणे आणि नवीन श्वास आत घेणे. यामधील अंतराकडे लक्ष द्या. तो छोटासा विराम शिवाच्या मते शुद्ध चेतनेचे द्वार आहे. आज विज्ञानही हे सिद्ध करते की जागरूकतेने घेतलेला श्वास आपल्या मज्जासंस्थेला शांत करतो आणि मनाची अतिविचार करण्याची प्रक्रिया कमी करतो. व्यावहारिक सराव. रोज फक्त 5 मिनिटांसाठी आरामात बसा. श्वासावर नियंत्रण ठेवू नका. श्वासांमधील नैसर्गिक विरामाकडे फक्त लक्ष द्या. बळजबरी करायची नाही, कोणतीही कल्पना करायची नाही, फक्त पाहत राहायचे. कधीकधी शांतता ही सर्वात छोट्या जागेत लपलेली असते. पद्धत 2, विचारांशी न भांडता त्यांना पाहणे. बहुतेक लोक विचार थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण विज्ञान भैरव तंत्र एक क्रांतिकारी विचार मांडते. मनाशी भांडू नका. विचारांना आकाशात तरंगणाऱ्या ढगांप्रमाणे पहा. ज्या क्षणी तुम्ही विचार करणारे न राहता पाहणारे बनता, त्याच क्षणी तुमच्यात आणि विचारांमध्ये एक अंतर निर्माण होते.
आणि त्या अंतरामध्येच शांततेची सुरुवात होते. एक रंजक अंतर्दृष्टी. हा ग्रंथ सांगतो की विचार ही स्वतः समस्या नाही. त्यांच्याशी असणारी आपली आसक्ती ही समस्या आहे. आजच्या आधुनिक माइंडफुलनेस पद्धतींमध्ये देखील याच तत्वाचा पुनरुच्चार केला जातो. सराव. पुढच्या वेळी जेव्हा भीती किंवा अस्वस्थता येईल तेव्हा असे म्हणण्याऐवजी मी अस्वस्थ आहे असे निरीक्षण करण्याचा प्रयत्न करा. माझ्या आत अस्वस्थता निर्माण होत आहे. हा एक छोटासा बदल सर्व काही बदलून टाकतो. पद्धत 3. ध्वनीद्वारे ध्यान. शिवध्वनीच्या माध्यमातूनही ध्यान करायला शिकवतात. केवळ मंत्रजप नव्हे तर सखोल श्रवण. इतक्या पूर्णतेनं ऐका की ऐकणारा आणि तो ध्वनी दोन्ही एकरूप होऊन जातील. तो ध्वनी काहीही असू शकतो. ओमचा उच्चार, घंटेचा नाद, पावसाचा आवाज, मंदिरातील आवाज किंवा आवाजानंतरची शांतता. हे शिक्षण सांगते, जेव्हा तुमचे लक्ष पूर्ण असते तेव्हा अहंकार काही काळासाठी नाहीसा होतो आणि त्या विरामामध्ये माणसाला स्थिरतेचा अनुभव येतो. व्यावहारिक प्रयोग. डोळे बंद करा आणि 2 मिनिटांसाठी कोणताही एक आवाज पूर्णपणे ऐका. त्याला कोणतेही नाव न देता, त्यावर कोणताही पूर्वग्रह न ठेवता, फक्त शुद्ध श्रवण. तुम्हाला कदाचित जाणवेल की तुमचे मन एरवी किती गोंगाट करत असते. पद्धत 4. धक्का किंवा आश्चर्याच्या माध्यमातून वर्तमानात प्रवेश करणं. हा या ग्रंथातील सर्वात आकर्षक विचारांपैकी एक आहे. शिव म्हणतात, अचानक बसलेला धक्का, आश्चर्य, धोका किंवा तीव्र सौंदर्याच्या क्षणांमध्ये हा या ग्रंथातील सर्वात आकर्षक विचारांपैकी एक आहे. शिव म्हणतात, अचानक बसलेला धक्का, आश्चर्य, धोका किंवा तीव्र सौंदर्याच्या क्षणांमध्ये मन तात्पुरते थांबते. एका सेकंदाच्या भागासाठी तिथे फक्त शुद्ध जागरूकता असते. तुम्ही कधी नोटीस केले आहे का? एखादा विहंगम डोंगर पाहताना अचानक मिळालेली अनपेक्षित बातमी, अत्यंत भीतीचा क्षण, सखोल प्रेम किंवा एखादा टळलेला अपघात. त्या एका क्षणासाठी विचार नाहीसे होतात. फक्त असणे, प्रेझन्स उरते. तंत्र आपल्याला या क्षणांना जाणीवपूर्वक ओळखायला शिकवते. आधुनिक संबंध. यालाच आधुनिक मानसशास्त्रात पीक एक्सपिरियन्सेस म्हटले जाते. सराव. नेहमीचे यांत्रिक आयुष्य जगण्याऐवजी आश्चर्याच्या किंवा अद्भुत क्षणांमध्ये थांबायला शिका. सूर्योदय, संगीत, निसर्ग किंवा सखोल भावना, ते क्षण देखील ध्यान बनू शकतात. पद्धत 5. हृदय केंद्रात विलीन होणे. दुसरी एक पद्धत शिकवते, आपली जागरूकता हळुवारपणे हृदय केंद्रात आणा. म्हणजे केवळ शारीरिक हृदय नव्हे तर भावना आणि चेतनेची अंतर्गत जागा. शांत बसा आणि अनुभव घ्या. जेव्हा मी धावणे थांबवतो तेव्हा मागे काय उरते? आज अनेक लोक फक्त विचारांमध्ये जगतात. सततचा विचार, तुलना आणि स्पर्धा. पण ही पद्धत जागरूकतेला पुन्हा भावना, करुणा, कृतज्ञता आणि आंतरिक कोमलतेशी जोडते. सराव. रोज काही मिनिटांसाठी आपला हात छातीवर ठेवा. हळूहळू श्वास घ्या. केवळ जिवंत असण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कधीकधी बडे होण्याची सुरुवात कोमलतेनं होते, संघर्षानं नाही. पद्धत 6. दैनंदिन कृतींमध्ये ध्यान. या ग्रंथातील एक अत्यंत व्यावहारिक शिक्षण. ध्यान हे केवळ गुहा किंवा मंदिरांपुरते मर्यादित नाही. चालणे, खाणे, आंघोळ करणे, बोलणे, हे सर्व काही ध्यान बनू शकते, जर तुमची जागरूकता पूर्ण असेल. हे अध्यात्माचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकते. ध्येय जीवनापासून पडून जाणं नाही,
तर जीवनात जगताना पूर्ण जागरूक होणे हे आहे. व्यावहारिक सराव. आज एक साधी गोष्ट करून पहा. चहा किंवा कॉफी हळूहळू आणि पूर्ण जागरूकतेनं प्या. मोबाईल फोनशिवाय. लक्ष विचलित न होऊ देता. फक्त जाणीव ठेवून. तुम्हाला जाणवेल की आपण वर्तमानात किती दुर्मिळतेनं जगतो. आता इथे एक अतिशय रंजक गोष्ट आहे. विज्ञान भैरव तंत्राने हजारो वर्षांपूर्वी अशा अवस्थांचे वर्णन केले होते जेथे शरीर झोपलेले असते परंतु जागरूकता जागी असते. त्यानंतर हजारो वर्षांनी आधुनिक चेतना संशोधकांनी अगदी अशाच अनुभवांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यातील एक अत्यंत सुप्रसिद्ध नाव होते रॉबर्ट मनरो. मनरो यांनी फोकस 10 सारख्या संज्ञा वापरल्या, ज्याचे वर्णन त्यांनी मन जागे, शरीर झोपलेले असे केले. विशेष म्हणजे प्राचीन योगग्रंथांनी श्वासाची जागरूकता, स्थिरता आणि जागृत अवस्था व झोप यामधील क्षणांचे निरीक्षण करून या अवस्थेत जाण्याच्या पद्धती आधीच सांगितल्या होत्या. फक्त भाषा वेगळी होती. परंतु चेतनेचा हा शोध आश्चर्यकारकपणे समान दिसतो. रॉबर्ट मॉनरो यांची गेटवे एक्सपिरियन्स ऑडिओ प्लेलिस्ट हा हेमीसिंक नावाच्या बायनॉरल बीट्सचा वापर करून मानवी चेतना बदलण्यासाठी तयार केलेला एक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. दोन्ही कानात वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे आवाज ऐकून हे ऑडिओ मेंदूचे डावे आणि उजवे भाग संतुलित करतात. यामुळे साधक पूर्णपणे जागे राहूनही अत्यंत शांत आणि गाढ ध्यानावस्थेत पोहोचू शकतात. हे आधुनिक पाश्चात्य तंत्र प्राचीन भारतीय ग्रंथ विज्ञान भैरव तंत्राशी कमालीचे साधर्म्य दर्शवते. ही प्रक्रिया विज्ञान भैरव तंत्रातील 2 श्वासांमधील सूक्ष्म विरामावर लक्ष केंद्रित करून आत्मसाक्षात्कार घडवण्याच्या पद्धतीसारखीच आहे. मॅनिफेस्टेशनच्या म्हणजेच इच्छापूर्तीच्या दृष्टीने ही प्लेलिस्ट खूप फायदेशीर आहे, कारण यामुळे नेहमीचा तर्कशुद्ध विचार बाजूला सारून थेट सुप्त मनापर्यंत पोहोचता येते. यामध्ये आपली इच्छा आधीच पूर्ण झाली आहे असे दृश्य डोळ्यांसमोर आणून त्याचा अनुभव घ्यायचा असतो. ही पद्धत सुप्त मनामध्ये तुमची इच्छा खोलवर रुजवते, ज्यामुळे नकारात्मक विचार बदलून ध्येय प्रत्यक्षात आणण्यास मदत होते. दोन्ही मधला वैज्ञानिक संबंध खालील मुद्द्यांद्वारे थोडक्यात समजून घेता येईल. मेंदूच्या तरंगांमधील साम्य. आधुनिक विज्ञानानुसार गेटवे तंत्रज्ञानातील फोकस लेव्हल्स विज्ञान भैरव तंत्रातील ध्यानाद्वारे गाठली जाणारी भैरव अवस्था ही नेमकी हीच स्थिती आहे. न्यूरोप्लास्टिसिटी आणि न्यूरल गॅमा ऑसिलेशन्स. विज्ञान भैरव तंत्रातील धारणा किंवा एकाग्रता जेव्हा सर्वोच्च पातळीवर पोहोचते तेव्हा मेंदूमध्ये गॅमा तरंग निर्माण होतात, जे परम आनंद आणि वैश्विक चेतनेशी जोडले जाण्याचा अनुभव देतात. मॉनरो यांच्या उच्च फोकस लेव्हल्स मेंदूच्या याच गॅमा लहरींना उत्तेजित करतात, ज्यामुळे व्यक्तीला काळ आणि अवकाशापलीकडे गेल्याचा अनुभव येतो. अहंकाराचे विसर्जन. न्यूरोसायन्सच्या मते जेव्हा माणूस स्वतःच्या मर्यादित ओळखीपासून किंवा अहंकारापासून मुक्त होतो तेव्हा मेंदूचे डिफॉल्ट मोड नेटवर्क शांत होते. भैरव अवस्था हीच अहम ब्रह्मास्मी किंवा मीच ती परम चेतना आहे ही स्थिती आहे. गेटवे प्लेलिस्टची फोकस 12 ही अवस्थासुद्धा विज्ञानाच्या भाषेत माणसाला स्वतःच्या शरीरापलीकडील अमर्याद विश्वाचा अनुभव मिळवून देते. थोडक्यात सांगायचे तर जे भैरव अवस्था आंतरिक ध्यानातून आणि श्वासाच्या नियंत्रणातून अनुभवता येते तेच फोकस लेव्हल्सद्वारे आधुनिक विज्ञानाचा वापर करून कृत्रिमरित्या आणि जलद गतीने साध्य केले जाते. विज्ञान भैरव तंत्राचे सर्वात मोठे सौंदर्य हे आहे की ते कोणतीही एक कठोर विचारसरणी किंवा श्रद्धा लादत नाही. ते सांगते जागरूकता हाच मार्ग आहे आणि या जागरूकतेची असंख्य द्वारे आहेत. श्वास, ध्वनी, शांतता,
प्रेम, धक्का, उपस्थिती. अंतिम निष्कर्ष. 3 महत्वाचे धडे. 1. ध्यान म्हणजे पळ काढणे नाही, तर ती सखोल जागरूकता आहे. 2. छोटे छोटे क्षण देखील अध्यात्माची द्वारे बनू शकतात. 3. वेगवेगळ्या मनांना ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धतींची गरज असते. नवशिक्यांसाठी एक साधे आव्हान. पुढील 7 दिवसांसाठी रोज फक्त 5 मिनिटे शांतपणे आपल्या श्वासाचे किंवा विचारांचे निरीक्षण करा. कोणताही दबाव नाही, कोणतीही अपेक्षा नाही, फक्त जागरूकता. कधीकधी सर्वात मोठा प्रवास हा फक्त वर्तमानात उपस्थित राहण्याने सुरू होतो. व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.